नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर काल मी मॉलमध्ये गेले होते 25 रुपयाच्या म्हणजे सस्ता बाजार मॉलमध्ये गेले होते। तिथे सगळ्या अशा गृहोपयोगी वस्तू होत्या जिथे फक्त 25 रुपयाला भेटणार होत्या आपल्याला। तर तिथे मी गेले होते, तर मी मॉल एक्सप्लोर केला, तर मला खूप साऱ्या गोष्टी आवडल्या होत्या, पण त्यातल्या काही सिलेक्टेडच वस्तू मी घेऊन आलेली आहे। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेलच, आणि पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करा। आणि खूप सुंदर मॉलमध्ये काही काही गोष्टी होत्या, चिनीमातीच्या तर खूप छान गोष्टी होत्या, मला खूप आवडल्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मम्मीची एक रेसिपी। त्याच्या आधी बाळ आंघोळीला गेलं होतं, त्याला पहिल्यांदा आवरून घेते आणि मग तुम्हाला रेसिपी दाखवते। तसेच ठरल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॉलमधून काय काय गोष्टी घेऊन आले ते सुद्धा दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि चला भेटू थोड्याच वेळात। तर मल्हारचं सगळं आवरून घेतलं आणि बहिणीचा फोन आला होता मला, तर तिला बोलत बोलत मी चपाती आणि मेथीची भाजी करून घेतली। तर म्हटलं चला आता तुम्हाला माझ्या आईच्या हातची रेसिपी दाखवते वांग्याची। रेसिपी दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला मी केलेलं तूप दाखवते। तर हे बघा, हे माझं 15 दिवसाच्या साईजचं तूप आहे। मस्त खाऊचं पान टाकून कडवून घेतले, थोडंसं गार झालं असल्यामुळे तुम्हाला असं दिसतंय ते। आता मी हे भांड्यामध्ये काढणार आहे, पण आहोंना भांड्यामध्ये तूप काढायला वगैरे आवडतं, म्हणून त्यांच्यासाठी ते तसं ठेवलंय। तर ते भांड्यामध्ये काढताना तुम्हाला व्हिडिओ सुद्धा शेअर करेन, त्यांची रिॲक्शन वगैरे तुपाला बघून। तुपाचा तर वास अख्खा घरभर पसरलेला आहे। तर इथं वांग करण्यासाठी ना मी वांगे असे मधून असे चिरून घेतलेले आहेत बघा, स्वच्छ असे धुवून पण घेतले आणि चिरून घेतलेले आहेत। आता हे वांगे मी असे अख्खेच तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, 1 चमचा तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते। माझे जिरे संपलेले आहेत, तुम्ही जिरे पण ॲड करू शकता। त्याच्यानंतर मस्त असा कढीपत्ता फ्राय करून घ्यायचा। त्यानंतर लसूण, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्या, तर हे आपण असं छान अशा फ्राय करून घ्यायच्या। त्याच्यानंतर तेलामध्ये चिमटभर थोडीशी हळद, थोडंसं धना जिरा पावडर आणि आपलं घरगुती तिखट, हे सगळं मस्त असं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये। चवीनुसार मीठ सुद्धा ऍड करून घ्यायचं। गॅस कमी केलेला आहे, का तर मसाले करपून आहेत म्हणून। मसाले करपून आहेत म्हणून गॅस कमी केलेला आहे। आता याच्यामध्ये आपण वांगे टाकून घेऊयात आणि वांगे पण असे मस्त हलवून घ्यायचे। आणि याच्यावरती आता झाकण ठेवून आपण 10 मिनिटं वाट बघूयात, वांगी जोपर्यंत आपली शिजत नाही तोपर्यंत। तर 10 मिनिटं झालेत, आपले वांगे शिजलेत का नाही ते बघूयात। बघा, मस्त अशी वांगे आपली शिजून झालेले आहेत। आणि हे मी वाफेवरती शिजवलेले आहेत, म्हणजे पाणी ॲड अजिबात केलेलं नाहीये। आता या स्टेजला ना फक्त 1 चमचा शेंगदाण्याचा कूट, आता हा माझा चमचा थोडासा मोठा आहे त्याच्यामुळे मी अर्धा चमचा टाकते, जास्त नाही टाकत आहे। तुम्ही जास्त टाकलं तरी काही हरकत नाही, किंवा नाही टाकलं ना तरी काही हरकत नाही, खूप छान लागतं। तर अशा पद्धतीने माझं वांग झालेलं आहे। तर चला आता मी त्या प्लेटमध्ये काढून घेते। तर पहिल्यांदा वांग तुम्हाला दाखवते कसं शिजलंय ते। हे बघा, किती मऊ शिजलंय वांग आपलं। आणि मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवते, बघूनच तोंडाला पाणी सुटले। एकदम मस्त वांग झालेलं आहे, एकदम मऊ शिजलंय। खरं तर मम्मीच्या हाताची चव मम्मीच्या हाताला येते, पण हे पण वांग खूप छान झालेलं आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला 101% ही रेसिपी आवडेल। आपलं एकदम सिंपल वांग आहे, लसूण, कढीपत्ता, जिरे, मोहरी
धना जिरा आणि आपलं घरगुती जे तिखट आहे आणि चवीनुसार मीठ आणि त्यात वांगं टाकलेलं आहे. बाकी काही केले नाही, पाणी वगैरेचा वापर नाही केला. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. चला आता जेवण करून घेते आणि आपण परत बोलूयात. तर जेवण वगैरे करून झालेलं आहे. आता तुम्हाला मी त्या मॉलमधून काय काय गोष्टी आणल्या ते दाखवते. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते की त्या मॉलमध्ये जाताना ना तुम्ही सोबत तुमच्या एखादी बॅग सोबत घेऊन जा. का तर तिथे अजिबातच बॅगला ऑप्शन नाही, असं सामान घेऊन यावं लागतं. मी बॅग नेली नव्हती. मला असं वाटलं होतं की एवढं काही खरेदी करण्यासारखं सामान नसेल, पण तिथे गेल्यानंतर मला अशा इतक्या गोष्टी आवडल्या आणि मी त्या खरेदी केल्या. पण बॅग नेली नसल्यामुळे मला त्यांनी अशा मग कॅरी बॅगमध्ये दिले. तर पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते. आम्ही पिलर आणले बघा, खूप छान आहे हा आणि क्वालिटी पण एकदम मस्त आहे ती बघा. आणि एकदम इझी टू यूज आहे हे. त्याच्यानंतर डांबर गोळ्यांचं एक पॉकेट घेतलं होतं. वास खूप छान येत होता तिथे मॉलमध्ये, त्याच्यामुळे घेतलं. मला खूप आवडतो ह्याचा वास. आणि या पावसाळ्याच्या दिवसात ना डांबर गोळ्या खूप उपयोगाला येतात, कारण ठिकठिकाणी ठेवला ना तर कुबट कुबट जो वास येतो ना घरातला, तर तो थोडासा कमी येतो आणि फ्रेश वातावरण राहतं थोडंसं तरी. मला खूप आवडतो डांबर गोळीचा वास पर्सनली. कॅमेरा. त्याच्यानंतर हे बघा, असा फ्लॉवर पॉट आणलाय. छान आहे ना. तर मला तिथे खूप आवडला होता, तर काही वेगवेगळे घेतलेत मी फ्लॉवर पॉट. हे बघा, हा एक आणि हा एक घेतला. असे 3 वेगवेगळ्या कलरचे घेतलेत. एक अजून एक होता, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल किंवा नसेल, एकदम असं चौकोनी होता आणि थोडस ट्विस्ट केलं होतं त्याला. तो पण खूप छान होता, पण मला वाटलं मी घेतले आणि नंतर बाहेर आल्यावरती समजलं की मी ते घेतलेच नाहीये. ते खूप छान आहेत, बघू शकता. मला तर खूप आवडले आणि हेवी क्वालिटीचे. असं नाही की हे 25 रुपयाचं आहे आणि क्वालिटी ह्याची हलकी असेल, अजिबात नाही. वजनदार आहे आणि जसं आपल्याला बाहेर शॉपमध्ये वगैरे भेटतं ना फ्लॉवर पॉट किंवा नर्सरीमध्ये, तर तशीच एकदम सेम तशीच क्वालिटी. खूप छान आहे, मला खूप आवडले. त्याच्यानंतर ही बरणी घेतली मी बघा, मस्त आहे ना. त्याच्या जोडीची बरणी पण घेतली. हे बघा, अशा 2 सेम ह्याच्या बरण्या घेतल्या मी. 25-25 रुपयालाच आहे. जर तुम्ही ऑनलाईन किंवा एखाद्या एक्झिबिशन मध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल ना, तर का तर इथे पुण्यामध्ये एक्झिबिशन भरतात ना, मी खूपदा बघितले, तर तिथे ना ह्या गोष्टी खूप महाग असतात ऍक्च्युली. पण एकदम रिझनेबल प्राइस मध्ये बघितलं ना मी, एकदम शॉकच झाले होते. म्हणून घेऊन टाकलं मी. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि खूप मजबूत पण आहे, क्वालिटी पण खूप छान आहे याची. आतून पण बघा, अगदीच आपलं साखर चहापत्ती मिठासाठी एकदम बेस्ट आहे. त्यानंतर ह्या ज्या आपल्या व्हाईट कलर मध्ये ज्या असतात बरण्या ना, त्या घेतलेल्या आहेत. ह्या अहोंना खूप आवडल्या होत्या बरण्या. आणि एक छोटी वाली पण होती ना, ते पण मी घ्यायचं विसरले बघा. मिठासाठी किती छान वाटेल नाही. किंवा आता हे थोडेसे साईज मोठी बारकी घेतले गेलेले, किंवा साखर चहापत्तीसाठी. कमेंट करून सांगा मी कशासाठी हे ठेवते. खूप छान आहेत किंवा एकदम असे क्यूट क्यूट आहेत. खूप मस्त तिथे प्रोडक्ट होते. तुम्ही पण नक्कीच
त्या शॉपला व्हिजिट करू शकताय. ॲड्रेस तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलंच आहे. अगदी बेबीवाडी सॉरी बालाजीनगरच्या चौकामध्येच एलोरा पॅलेसच्या खाली आहे हा शॉप. तर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल किंवा पुण्यामध्ये आता जसं ट्रॅव्हल करत असाल ना, तर तुम्हाला खूप छान आहे एकदम एक्सप्लोर करण्यासाठी हे आणि नक्कीच तुम्ही तिथून काही खरेदी करूनच जाल. मी गॅरंटी देते. तर मला मी अशा ह्या गोष्टी घेतल्यात. अजून नेक्स्ट ह्याच्यामध्ये मी नक्कीच जाईन सुद्धा. का तर हे फ्लॉवर पॉट ना मला खूप आवडलेले आहेत. ह्या बरण्या तर आता सफिशियंट आहेत. का तर आपण साखर चहापत्तीसाठीच यूज करू शकतो. लोणचं तर बघू लोणच्यासाठी पण एखादं घेऊन येईन मी किंवा मम्मीसाठी आणि बहिणीसाठी थोडंसं खरेदी करेन तिथून. पण मला हे फ्लॉवर पॉटच जास्त आवडली. हे बघा. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. सकाळी तुम्हाला मी वांग्याची भाजी माझी मम्मी कशी करते तसं दाखवलं आणि नंतर ह्या माझ्या ज्या वस्तू मी ज्या खरेदी केल्यात त्या दाखवल्या. आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ छोटासा आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.